चौथं गणित बघूया. 42चे 84 झाले तर 51चे किती? तर पहिला ह्या संख्येमधील जो संबंध आहे तोच संबंध आहे या संख्येमध्ये असणार आहे 51च्या. जर समजा आपण असं केलं की ह्या 42ला 2 ने गुणलं तर 42 दुने 84 हे उत्तर येतं. पण हाच नियम 51च्या इथे लागू होत नाही. जर याला 2 ने गुणलं तर 102 उत्तर येतं. तर आपल्या ऑप्शनमध्ये हे उत्तर नाही आहे. तर दुसरा संबंध आपल्याला यामध्ये शोधावा लागेल. तर चला तर आपण शोधूया. तर आपण पहिल्या या संख्येतील फरक काढूया. 4 आणि 2 यामध्ये फरक किती आहे? 2चा फरक आहे. म्हणून याला आपण 2 ने गुणलं तर 84 येतात. तसेच 51 मध्ये कितीचा फरक आहे? 51 मध्ये 5 वजा 1 गुणिले 4चा फरक आहे. मग आता ह्याचा गुणाकार करून बघूया. 4 एके 4 आणि 4 पंचा 20. उत्तरला 204 ऑप्शनमध्ये आहे. तर आहे ऑप्शनमध्ये उत्तर आहे. तर उत्तर येईल 204. पाचवं गणित बघूया. 9चा 10वा घात अधिक 9चा 10वा घात अधिक 9चा 10वा घात. इथं पाया आणि घातांक समान आहे. तर जर डायरेक्ट आपण केलं की 9 अधिक 9 अधिक 9 27 आणि 10 अधिक 10 अधिक 30 म्हणजे 10चा 30 घात असं उत्तर केलं तर ते उत्तर हे चुकणार आहे आपलं. तर हे वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल. तर बघूया आपण. इथे 9चा 10वा घात हे तिन्हीकडे कॉमन आहे. तर आपण ते कॉमन बाजूला घेऊया. 9चा 10वा घात. तर कंसात किती येतील? 1 अधिक 1 अधिक 1. 9चा 10वा घात कॉमन घेतला तर इथं 1 येणार. 1 आणि 1 जर ह्याचा गुणाकार 9चा 10वा घात याचा गुणाकार 1 केला तर ही संख्या येणार. याचा गुणाकार केला तर ही संख्या, याचा गुणाकार केला तर ही संख्या येणार आहे. तर आता आपण हे सोडवूया. 9चा 10वा घात कंसात येणार 3. तर मग आता हे 9 आहेत. तर 9चा अजून आपण कसा बदल करू शकतो? तर 9 हा 3चा वर्ग आहे. तर मग आपण असं करून बघूया. 3चा वर्ग 10वा घात मुले म्हणजे 3. आता सोडवूया आपण हे. ज्यावेळेस कंसाचा घातांक आणि कंस असेल आणि वरती पण घात असेल तर यांचा गुणाकार होतो. तर काय होईल? 3. तर 10चा आणि 2चा गुणाकार होईल तर किती येतील? इथे घात 20 येईल. तर इथे पण हे गुणाकाराचं चिन्ह असणार कारण दोन्हीकडे कंस आहेत. मग आले गुणाकार. इथं आले 3. तर 3 आल्याच्या नंतर ह्याचा घात नेहमी 1 असतो. आणि ज्यावेळेस गुणाकारामध्ये घातांक गुणाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकांची बेरीज होते. म्हणून 3 आणि घातांकाची बेरीज येईल 20 अधिक 1. तर ह्याचं उत्तर येईल 3चा 21वा घात म्हणजे उत्तर येईल बी. 6वं गणित बघूया. 2 पेन व 3 पेन्सिलींची किंमत 86 रुपये आहे. 4 पेन व 1 पेन्सिलची किंमत 112 रुपये आहे. तर एका पेनची किंमत किती? आधी आपण गणित व्यवस्थित मांडून घेऊया. पेन, पेन्सिल आणि किंमत. तर बघूया. 2 पेन 3 पेन्सिली यांची किंमत 86 आहे. तर 4 पेन 1 पेन्सिल यांची किंमत 112 रुपये आहे. तर एका पेनची किंमत किती आहे असं विचारलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल? पेन आणि पेन्सिल यांच्यातला फरक काढून घ्यावा लागेल आपल्याला. त्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला आधी यांचा तिरकस गुणाकार करावा लागेल. तर पहिले काय येईल? 2 एका
बे आणि 4 त्रिक 12 म्हणजे 12 वजा 2 बरोबर 10. यातला फरक किती आलाय? 10 आला. मग आता आपल्याला काय विचारलंय की पेनाची किंमत किती आहे. तर ज्यावेळेस असं विचारलं जातं तेव्हा ज्याची किंमत विचारली असेल ते आपल्याला झाकावं लागेल. आता आपल्याला पेन विचारलेत म्हणून आपल्याला पेन झाकावे लागतील आणि पेन्सिल आणि किंमत यांच्यातील फरक आता आपल्याला काढावा लागेल. तर ह्यांच्यातील फरक पण आपण सेम पद्धतीने काढणार आहे, तिरक्या गुणाकाराने काढणार आहे. पेन्सिल आणि किंमत यांचा गुणाकार. तर हे कसं येईल? 112 गुणुले 3. ठीक आहे. 3 दुने 6, 3 एके 3 बरं 3 एके 3 झाले 336 आणि हे 86 एके 86. तर हे या संख्येतून आपल्याला वजा करायचे. तर 86 आपण यातनं वजा करणार आहोत. तर 6तून 6 गेले आले 0. आता 3तून 8 होत नाही म्हणून हे झाले 13. 13तून 8 गेले राहिले 5. चला 1 2तून 1 3तून 1 गेला राहिले 2 आले किती? 250. तर आले किती? 250. आता किती आपल्याला 2 प्रकारचे फरक आले, एक 10 आलाय आणि 250. तर आता आपल्याला काय करायचंय? फरकाने फरकाला भागायचंय. तर किती येईल? 250 भागिले 10. तर 0 गेला 0 गेला आलं किती? 25. तर एका पेनची किंमत असणार आहे 25 रुपये. 7वं गणित बघूया. 3 कंसात x वजा 2 छेद 2 बरोबर x अधिक 5. सोडवून घेऊया आपण आधी. तर कंस सोडूया. 3 गुणिले x 3x चिन्ह वजा 3 दुने 6 छेद 2 बरोबर x अधिक 5. आता काय करायचं? जे छेदातील 2 आहेत ते विरुद्ध साईडला जाऊन गुणाकारामध्ये होणार आहेत. म्हणजे कसं होईल? 3x वजा 6 बरोबर 2 कंसात x अधिक 5. छेदातील 2 इकडे जाऊन इकडे त्यांचा गुणाकार होणार आहे. तर 3x वजा 6 बरोबर 2 गुणिले x 2x अधिक 2 पंचे 10. आता समीकरण एकदम सोपं झालेलं आहे. आता आपण सोडवून घेऊया. तर यांची आदला बदल करू आधी आपण. 3x इकडे 2x हे अधिक मध्ये आहेत, बेरजेत आहेत. तर ह्या साईडला होऊन त्याची वजाबाकी होणार. 3x वजा 2x बरोबर किती आहे? 10. तर इकडे 6 यांची वजाबाकी आहे, वजा 6 आहे. तर इकडे जाऊन ते अधिक होणार 6. तर किती? 3x वजा 2x बरोबर किती झाले? x आणि 10 अधिक 6 बरोबर आले किती? 16. तर x ची किंमत आहे 16. 8वं गणित बघूया. 8 छेद m अधिक 3 कंसाचा वर्ग बरोबर m अधिक 3. तर m ची किंमत किती? तर आपण सोडवूया आधी. तर आता हे 8 छेद m अधिक 3 यांचा वर्ग आहे. तर हे आपण वेगवेगळे सुद्धा मांडू शकतो. जसे की 8चा स्क्वेअर छेद m अधिक 3चा स्क्वेअर बरोबर m अधिक 3. आता काय करूया? छेदामध्ये जे m अधिक 3चा स्क्वेअर आहे हे आपल्या त्या साईडला जाऊन त्यांचा गुणाकार होणार आहे. इथं आहे ती भागाकारामध्ये, त्या साईडला जाऊन त्यांचा गुणाकार होणार आहे. तर 8चा स्क्वेअर बरोबर m अधिक 3. आपल्याला कंस टाकून घ्या म्हणजे समजेल आपल्याला. कंस गुणुले कंसात m अधिक 3 चा स्क्वेअर. m अधिक 3चा स्क्वेअर घेतलेला आहे.
तर कधी पण ज्यावेळेस संख्या ही एकटी असते त्यावेळी त्याचा घातांक हा नेहमी 1 असतो आणि ज्यावेळेस गुणाकारामध्ये पाया समान असतो तेव्हा घातांकांची बेरीज होते. म्हणून काय करूया, 8चा वर्ग बरोबर m अधिक 3 किती करूया 1 अधिक 2 म्हणजे किती येणार 8चा स्क्वेअर बरोबर m अधिक 3चा घन. तर आता ही संख्या आणि ही संख्या समान आहे, आता आपल्याला घात समान करायचं तर काय करावं लागेल, तर 8 हे 2चे घनमूळ आहे. तर आपण असं लिहू शकतो का की 2चे घनमूळ कंसाचा वर्ग बरोबर m अधिक 3चा तिसरा घात. ओके, तर आता हे सोडूया. ज्यावेळेस कंस म्हणजे जेव्हा घात आणि कंस असेल परत त्याचा घात असेल त्यावेळेस गुणाकार होतो. काय करूया 2 मग 3 दुने 6 बरोबर m अधिक 3चा घन. याला m अधिक 3चा घन आलाय. तर आता काय इथे 2चा 6वा घात आहे आणि इथं m अधिक 3चा तिसरा घात आहे. तर इथं घात समान आहे तर आपल्याला घात अजून समान करायचं. तर आपण ह्याची पुढे अजून अशी करू शकतो का की 2चा स्क्वेअर कंस चा तिसरा घात व्यतिरिक्त 6 हे आहे तसं झाले आणि m अधिक 3चा घन असं करू शकतो का. मग त्यावेळेस घात समान झालाय तर पाया देखील समान असणार आहे. म्हणून काय येईल 2चा स्क्वेअर बरोबर m अधिक 3. तर 2चा स्क्वेअर किती येईल 4 बरोबर m अधिक 3. तर 3 इकडे बेरजेत इकडे येऊन ते वजाबाकी होणार. तर किती येणार 4 वजा 3 बरोबर m. म्हणून 4 वजा 3 बरोबर 1. तर m ची किंमत किती आली 1. नववं गणित बघूया. 6चा x घात वजा 5चा x घात बरोबर 11. तर x बरोबर किती. तर काय करूया आपण आधी 6 आणि 5 ह्या दोन संख्या आहे. ह्या 11 ही संख्या ह्या पद्धतीमध्ये लिहिता येते का, तर हो लिहिता येते. तर आपण बघूया कसं ते. तर 6चा x घात वजा 5चा x घात बरोबर 11 गुणुले 1. आपण असं लिहूया आधी. बघूया 6चा x घात वजा 5चा x घात बरोबर 6 अधिक 5 म्हणजे 6 अधिक 5 किती झाले 11. दुसरा कंस घेऊया म्हणजे इथे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे. 6 वजा 5 6तून 5 गेले राहिले 1 म्हणजे ही व्हॅल्यू बरोबर झाली. ही 11ची आपण फोड केलेली आहे. तर इथे बघा संख्या समान झाल्या आहेत 6 5 इथे पण 6 5 असंच झालेलं आहे. तर कसं येईल 6चा x घात वजा 5चा x घात म्हणजे 6 2 वेळेस आहेत 5 पण 2 वेळेस 6चा गुणाकार झालेला आहे. तर 6चा स्क्वेअर वजा 5चा स्क्वेअर. जर असं झालं तर काय होईल 6चा स्क्वेअर झाला 36 वजा 5चा स्क्वेअर झाला 25 म्हणजे हे किती झाले 36 मध्ये 25 गेले किती राहिले 11. म्हणजे ही फोड आहे ती ही फोड ही बरोबर आहे. तर 6चा x घात वजा 5चा x घात इथे घात इथं पाया समान आहे. इथे हाही पाया समान आहे आणि घात आहे x तर व्हॅल्यू ह्याची 2 येणार आहे. x बरोबर 2. हे तुम्हाला समजावून म्हणून ही फोड करून दाखवली आहे मी तुम्हाला. म्हणजे जर डायरेक्ट करायचं झालं तर हे असेल 6चा x घात वजा 5चा x घात बरोबर 6चा स्क्वेअर वजा 5चा स्क्वेअर. पाया समान म्हणून घातांक समान म्हणून x बरोबर 2. डायरेक्ट असं आपण करू शकतो. 10वं गणित बघूया. 27चा घात 2x अधिक 1 बरोबर 9चा घात x अधिक 2. तर जर आपण बघितलं तर 27 आणि 9 हे तीनाशी संबंधित आहे. हा तीनाचे घनमूळ आहे आणि हा तीनाचा वर्ग आहे. तर आपण काय करूया 3 या संख्येत मांडून घेऊया. तीनाचे घनमूळ
कंसात 2x अधिक 1 बरोबर 3चा वर्ग कंसात x अधिक 2. ही झाली मांडणी. तर आता करूया 3 कंस सोडून घ्या. 3 दुने 6x अधिक 3 एके 3 बरोबर इथं करूया 3 2 गुणिले x 2x अधिक 2 दुने 4. तर पाया 3 हा पाया समान आलेला दोन्ही साईड म्हणून पाया समान तर घातांकाही समान असणार आहे म्हणून 6x अधिक 3 बरोबर 2x अधिक 4. आता हे आपण सोडून घेऊया. 6x 2x इकडे बेरजेमध्ये ते इकडे येऊन वजाबाकीमध्ये होणार 2x झाले 4 आणि हे 3 आहेत अधिक ते इकडे जाऊन वजा होणार. ते 6x वजा 2x बरोबर किती झाले 4x आणि बरोबर 4तून 3 राहायला किती 1. तर x बरोबर 1/4. तर x ची किंमत आहे 1/4. तर मित्रांनो माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.